महादेव जानकर यांच्या संदर्भात बातमी आहे। महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। शरद पवारांसोबत जानकरांची दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचं समजतंय। उद्धव यांच्या ही चर्चा करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्या संदर्भातले संकेत मिळतात। शरद पवार यांच्याशी फोनवर त्यांची चर्चा झाल्याचं समजतंय। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेले आहेत। रोहन, या संदर्भामध्ये काय माहिती मिळते, नेमकी काय फोनवर चर्चा झाली असावी शरद पवार आणि जानकर यांच्यात? श्रेयस, खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महादेव जानकर सातत्याने भाजपवर टीका करत होते आणि ते महाविकास आघाडीत जात आहेत की काय याची जी आहे ती चाचपणी त्यांच्याकडून केली जात होती। आणि आता कदाचित पवारांनी जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी त्यांना हिरवा कंदील दाखवलेला आहे। आणि यासाठी महादेव जानकर यांनी जे आहे ते 2 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते पवारांना मागितल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। याच्यामध्ये माढा हा मतदारसंघ आहे आणि परभणी हा दुसरा मतदारसंघ आहे। आपण जर पाहिलं तर महादेव जानकर जे आहेत ते धनगर समाजामधून येतात आणि धनगर समाजाचा मोठा मतदान जे आहे ते या संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। काही वर्षांपूर्वी स्वतः शरद पवार जे आहेत ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, त्यामुळे माढा मतदारसंघाची ताकद पवारांना माहित आहे। त्यामुळे पवारांची लगभग जी आहे ती चर्चा पूर्ण होऊन माढा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रीय समाज पक्षाला लढवण्यासाठी देऊ शकतात अशी जी खात्याच्या सूत्रांकडून माहिती मिळते। परंतु परभणीसाठी त्यांना उद्धव ठाकरेंशी बातचीत करायची आहे, बोलणं करायचं आहे, कारण का तो मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे। त्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलण्याचा सल्ला जो आहे तो पवारांनी दिलेला आहे। कदाचित उद्या या दोघांमध्ये फोनवर बातचीत होऊ शकते आणि तोडगा निघू शकतो। येत्या काळामध्ये या संदर्भामध्ये काय घडामोडी होतात त्यावर आपण लक्ष ठेवू।